शहीद IPS अधिकारी हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला। वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे कसाब नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचा हात असल्याचा आरोप केला होता। भाजप व भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम देशद्रोही असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला होता। यावरून यवतमाळात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात आला। पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालय येथून माइंदे चौक पर्यंत वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे चपला मारत जोरदार निषेध केला आहे। पाकिस्तानच्या अजमल कसाबनी जेव्हा मुंबईवर हल्ला केला होता तेव्हा राष्ट्रभक्त पोलीस महासंचालक हेमंतजी करकरे साहेब यांनी पुढाकार घेऊन त्याचा पूर्ण हल्ल्याचा खात्मा केला आणि त्या खात्म्यामध्ये ते सुद्धा शहीद झाले आणि ते शहीद झाले असं तेव्हा आता जे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी असं सांगितलं की हेमंत करकरे यांना ज्या गोळ्या लागल्या आहे त्या हिंदुत्ववादी धार्जिण्या पोलिसांच्या बंदुकीतून निघलेल्या गोळ्या आहे असं म्हणून त्यांनी पूर्ण पोलिसाचा भारताच्या पोलिसाचा आणि भारताच्या नागरिकांचा अपमान केला आणि भारताच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पूर्ण पोलिसांचं मनोधैर्य खच्च केलं। कोणताही पोलीस कोणताही कनिष्ठ कर्मचारी आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मारत नाही का जेव्हा पाकिस्तानकडून आक्रमक असताना आपले पोलीस महासंचालकाला कसे मारतील एवढं साधं भान सध्या त्या नालायक विजय वडेट्टीवार नाही आहे, एवढं त्याला समजायला पाहिजे। म्हणून काँग्रेसचं आम्हाला सांगणं आहे की अशा हरामखोर लोकांना तुम्ही पक्षातून निलंबित करा आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। त्यासाठी आम्ही त्याचा हा जाहीर निषेध करत आहोत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।